नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची दुसरी वार्षिक सभा मुख्यमंत्री तथा प्राधिकरणाचे अध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली आहे। या सभेत सन 2026-27च्या सुमारे 236.7 कोटी रुपयांच्या अंदाजित अर्थसंकल्पास मान्यता देण्यात आली आहे। तसेच प्राधिकरणाच्या हद्दीतील प्रस्तावित नाशिक रिंग रोड परिक्रमा मार्गाच्या लगतच्या दोन्ही बाजूस टप्प्याटप्प्याने नगर रचना योजनेच्या माध्यमातून बाह्यवळण रस्ता प्रभाव क्षेत्र म्हणून विकसित करण्यासही यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची दुसरी वार्षिक बैठक मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात झाली आहे। यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आमदार किशोर दराडे, नगर विकास विभागाचे अप्पर मुख्य सचिव असीम कुमार गुप्ता, मुख्यमंत्री यांचे अप्पर मुख्य सचिव लोकेश चंद्रा, मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव डॉक्टर श्रीकर परदेशी, NMRDAचे महानगर आयुक्त जलज शर्मा, ऑनलाईन अतिरिक्त आयुक्त बाबासाहेब पारदे आदी जण उपस्थित होते। श्री शर्मा यांनी अर्थसंकल्प सादर केला आहे। यावेळी सन 2025-26च्या सुमारे 454.5 कोटी रुपयांच्या सुधारित अर्थसंकल्पासही यावेळी मान्यता देण्यात आली आहे। यावेळी NMRDAच्या कार्यालयासाठी स्वतःची इमारत खरेदी करण्यासही यावेळी मान्यता देण्यात आली आहे। नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने तयार केलेल्या भूखंड विल्हेवाट नियमावली व जाहिरात फलक धोरणास मंजुरी देण्यात आली आहे। तसेच शासकीय जमिनीच्या व्यवस्थापनासाठी सल्लागार संस्था नेमणे तसेच विकास योजना अंतर्गत जमीन वापर नकाशा तयार करण्यासाठी टप्प्याटप्प्याने निधी अदा करण्यास मंजुरी देण्यात आली आहे। नाशिक महानगर प्रदेशाच्या प्रभावी नियोजन व विकास मार्गदर्शनासाठी सेंटर ऑफ एक्सलन्स इन अर्बन प्लॅनिंग अँड डिझाईन तसेच इतर नगर रचना क्षेत्रातील शासकीय मान्यता प्राप्त संस्थांना ज्ञान भागीदार म्हणून नियुक्ती करण्यास मुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी मंजुरी दिली। यावेळी नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या हद्दवाढी संदर्भातही चर्चा झाली। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।